15 लाखात कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये 1 BHK. 15 लाखात अहो टेन्शन घ्यायचं नाही, फक्त 15 लाखामध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आणि ते पण 1 BHK कोंडव्यामध्ये. काय बोलता कासिम भाई, खरंच की काय 1 BHK तोही कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये कुठे आहे? शाहिद भाव टेन्शन घ्यायचं नाही. अजून 21 लाखामध्ये 2 गुंठ्याचा प्लॉट, 2 गुंठ्याचा प्लॉट आणि 2 BHK रो हाऊस, ते पण यवत. कासिम भाई यवत मध्ये तर प्लॉटच भेटतो फक्त. हे तुम्ही 21 लाखामध्ये 2 BHK रो हाऊस, तेही यवत. अहो शाहिद भाव, जे ऐकलं ते सत्य आणि खरंच असणार आहे, कारण की नंबर सुद्धा आपल्याला मालकाचा देणार आहे. अहो कासिम भाई, तुम्ही म्हणता 21 लाखामध्ये रो हाऊस कसं भेटणार, काय भेटणार, किती मध्ये भेटणार, सर्व माहिती. भाऊ सगळी माहिती द्यायला आपण दोघं इथं बसलेले आहे. तुम्ही जी देणार आहे माहिती ती 15 लाखाच्या फ्लॅट बद्दल देणार आहे, कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये. बिलकुल कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये, आणि ते पण कोंडव्यामध्ये, नवीन टाउनशिप मध्ये आहे का? टाउनशिप आहे, 9 मजलीची बिल्डिंग आहे, आत्ताच बुकिंगला चान्स आहे. बिलकुल. तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे, संपूर्ण माहिती घ्यायची आहे. मी असणार आहे, शाहिद भाऊ असणार आहे, आणि तुम्ही सोबत असायला पाहिजे, कारण की कोण खरेदी करणार आहे 21 लाखाचे 2 गुंठ्यामधले रो हाऊस, 1 BHK फ्लॅट 1 BHK, बिलकुल कोंडव्यामध्ये. आणि हे रो हाऊस किती स्क्वेअर फीटचे असणार आहे, सगळी काय माहिती तुमच्या पर्यंत. हा फ्लॅट किती स्क्वेअर फूटचा असणार आहे, बिलकुल माहिती तुमच्यापर्यंत लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. हे रो हाऊस जे आहे ना यवत मध्ये आहे. बाई सोबत हे पण लक्षात ठेवायचं आहे की हा फ्लॅट जो आहे तो कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये, कोंडव्या या परिसरामध्ये. मंडळी, सगळी काय माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, कारण की आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर 2 प्रॉपर्टीची माहिती 2 लोक तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची, या म्हणजे 2 प्रॉपर्टीची फ्लॅट आहे, रो हाऊस आहे. तर सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी, मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. मंडळी, स्टार्टिंगला तुम्ही जे बघितलं 2 प्रॉपर्टी बद्दल माहिती, रो हाऊस बद्दल तर मी देणार आहे, आणि 1 BHK 2 BHK फ्लॅट बद्दल माहिती मी तुम्हाला देणार आहे. बिलकुल शाहिद भाऊ असणार आहे, मी असणार आहे, आणि तुम्ही सोबत असायला पाहिजे. का असायला पाहिजे की तुम्हाला रो हाऊस घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, आणि त्याचीच माहिती इथं आपल्या या चॅनल वरती तुमच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणूनच एकच काम वारंवार बोलत असतो की व्हिडिओ संपूर्ण बघायचं, डिटेल मध्ये माहिती घ्यायची, मगच या नंबरवरती किंवा ह्या नंबरवरती फोन करायला विसरायचं नाही. व्हॉट्सअपला मेसेज पण तुम्ही करू शकता, काही टेन्शन नाहीये. पण मंडळी, तुमच्यासाठी आज जी माहिती आम्ही आणलेली ना, तर माहितीच नाही तर त्याच्याबरोबर रो हाऊस आणि फ्लॅट या दोन्हीची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बिलकुल बिलकुल. आणि आमचे हेच प्रयत्न असतात की तुमच्यापर्यंत डायरेक्ट मालक कसं, म्हणजे मालकापर्यंत तुम्ही कसं काय पोहोचावे. तर मी तुम्हाला मालकापर्यंत पोहोचवणार आहे. आणि शाहिद भाऊ जे आहे आपल्या ऑफिस तर्फे जे फ्लॅट आलेले 1 BHK 2 BHK ते तुम्हाला पण आहे, साईट व्हिजिट पण करवणार आहे, आणि बुकिंग सुद्धा तुम्हाला करून देणार आहे, आणि कागदपत्र सुद्धा तुम्हाला करून भेटणार आहे. म्हणजे कष्टाचे तुम्ही पैसे घेणार आहे, बरोबर ना? कष्टाचे पैसे, बरोबर आहे. म्हणजे इकडे सांगितलेलं बरं आहे, नाहीतर लोक काय बोलणार माहिती का, अहो तुम्ही मालकाचा नंबर देत होते, इकडे आम्ही बुकिंग केली, तुमचे 2% कशाला द्यायचे. होतं ना शाहिद भाऊ बरेचशा वेळेस होतं. पण मंडळी, ह्या चॅनल वरती काय होतं माहिती का, नवीन नवीन जे प्रोजेक्ट येतात, तर आपण त्या देखील जे बिल्डर आहे ते एवढं खर्च करू शकत नाही, तर त्यांच्या पण आपण, आणि जे आपले जे सबस्क्रायबर त्यांच्या डिमांडवर अशा प्रॉपर्ट्या घेऊन येतो कोंडव्यासारख्या परिसरामध्ये.
तर पहिली कुठली माहिती द्यायची? पहिले तर सगळ्या लोकांची गरज जी आहे ती पुण्यामधील आहे. बिलकुल. आणि जे भाडं भरण्यापेक्षा लोक हप्ते भरण्यासाठी इच्छुक आहेत त्या लोकांसाठी आपण पहिले कोंडव्याची जी माहिती आहे, कारण की ह्या जी कोंडव्यामधील जी साईट आहे आणि जे प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला 2 वर्षानंतर पोझिशन भेटणार आहे, पण सुरुवात तुम्हाला आत्ताच करायची आहे. बिलकुल. त्यासाठी ही माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. बिलकुल. आणि काय रेट आहे? कासिम भाई, हे जी माहिती आहे, पहिले तर सुरुवातीला तुम्हाला साईट व्हिजिट करणं गरजेचं आहे. तरी आपण तुम्हाला जे 15 लाखामध्ये 1 BHK 550 स्क्वेअर फूटचा 1 BHK असणार आहे. सोबत ऑल एम्युनिटीज कमीत कमी 30 ते 40 एम्युनिटीज तुम्हाला या फ्लॅट सोबत भेटणार आहेत. गार्डन भेटणार आहे, स्विमिंग पूल भेटणार आहे, प्लेग्राऊंड एरिया भेटणार आहे आणि जे बी एम्युनिटीज सोसायटीमध्ये हवे, जनरेटर हवे, लिफ्ट हवी, तर या सर्व एम्युनिटीज तुम्हाला इथं भेटणार आहे. पण पोझिशन जे आहे ते 2 वर्षानंतर भेटणार आहे. सुरुवातीला तुम्हाला येऊन 1 BHK साठी तुम्हाला 5 लाख रुपये जे आहे ते डाऊन पेमेंट करायचं आहे आणि 7 लाख रुपये जे आहे ते 2 BHK फ्लॅट साठी तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे. 2 वर्षापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज हे तुमच्या पैशावर लागणार नाहीये. 2 वर्षापर्यंत तुम्ही उरलेलं अमाऊंट हे क्लिअर करणं गरजेचं आहे. त्या ज्या टायमाला तुम्हाला पोझिशन घ्यायचं आहे फ्लॅटचं, त्या टायमाला तुमचं पेमेंट क्लिअर असणं गरजेचं आहे. बिलकुल. जेव्हा तुम्ही बुकिंग करता तेव्हा आम्ही तुमच्या बरोबर अग्रीमेंट करतो. अग्रीमेंट करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पोझिशन घेता तेव्हा जर तुम्ही खर्च करणार असाल तर तुम्हाला तुमचं खरेदी खत करून देतो, नाहीतर बिल्डर कडून तुम्हाला तुमच्या फ्लॅटचा ताबा पावती म्हणजे पॉवर ऑफ अटेंडनी तुम्हाला तुमचा फ्लॅट तुमच्या ताब्यामध्ये देण्यात येतो. बिलकुल. आणि मी ऐकलं हे फर्निचर वाले फ्लॅट आहे. सेमी फर्निश फ्लॅट आहे. म्हणजे काय काय असणार आहे, नेमकं काय असणार आहे? सेमी फर्निश मध्ये तुम्हाला सोफा असणार आहे, फॅन असणार आहे, फ्रीज असणार आहे, लाईटी असणार आहेत, टीपॉय असणार आहे, चप्पल स्टँड असणार आहे, डायनिंग टेबल असणार आहे. म्हणजे 90% एम्युनिटीज सेमी फर्निश मध्ये तुम्हाला फ्लॅट सोबत भेटणार आहे. आणि तुम्ही एम्युनिटीज कटिंग करू शकता. तुम्ही बिना एम्युनिटीज सहित सुद्धा फ्लॅट घेऊ शकता. बिलकुल. आणि हे खरं आहे का की बिना व्याजाचं आहे का? हे 2 वर्षापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज हे लागणार नाहीये आणि पुढच्या पेमेंटसाठी पण व्याज लागणार नाहीये. पण जर तुम्ही लोन केलं, जर फायनान्सचं तुम्ही बँकेचं लोन केलं तर त्याच्यावर तुम्हाला 100% व्याज लागणार. बिलकुल. बिलकुल. आणि मंडळी, तुम्हाला ह्या फ्लॅटला बघायला यायचं असेल, तुम्हाला हे बुकिंग करायचं असेल तर नंबर बघा तुमच्या समोर दिसत आहे. तुम्ही डायरेक्टली त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात. बरोबर ना? 100% मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय भेटेल, लोकेशन भेटेल, तुम्हाला पूर्ण प्लॅन जो आहे फ्लॅटचा तो संपूर्ण फ्लोअरचा प्लॅन आणि बिल्डिंगचा जो नकाशा आहे ते सर्व भेटतील. आणि साईटवर आल्यानंतर तुम्हाला जागेची कागदपत्र, अग्रीमेंट वगैरे सर्व बघायला भेटतील. आणि हे लक्षामध्ये ठेवा, 1 मिनिट तुम्हाला मी सांगतो मंडळी, हे ऑफिस तर्फे प्रॉपर्टी आहे. 2% जे काय असणार आमचं खर्च जे काय त्याला तुम्हाला 2% खर्च आमचं जे असणार कमिशन ते द्यावं लागणार आहे. हा, ते द्यावं लागणार आहे. तुम्ही साईट बघितल्यानंतर, बुकिंग केल्यानंतर तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार आहात त्या टायमाला तुम्हाला आमचं 2% कमिशन द्यावं लागेल. बिलकुल. चला, सांगितल्यामुळं खूप प्रॉब्लेम्स होतात की कस्टमर म्हणतात की तुम्ही आम्हाला पहिलं सांगितलं नाही की 2%, नाहीतर आम्ही तिथं बाजारभाव कमी केला असता, थोडं कमी मध्ये आम्ही ते बिल्डरला फ्लॅट मागितला असता आणि तुमचं कमिशन दिलं असतं. त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही डायरेक्ट तुम्हाला तो बिल्डर बरोबर बसवणार आहोत. त्यानंतर तुम्ही ते फ्लॅटच्या किमतीमध्ये काय काय सर्व जे आहे ती माहिती तुम्ही घ्यायची आहे, थोडं कमी जास्त करायची. जर असं तुमचं पेमेंट फास्ट असेल, कॅश मध्ये असेल तर 100% बिल्डर हे तुम्हाला डिस्काउंट देणार आहे आणि त्या डिस्काउंट मध्ये तुम्ही आमचं 2% कमिशन देऊ शकता. बिलकुल. आणि मंडळी, आता हे झालं 1 BHK 2 BHK फ्लॅट बद्दल, बरोबर ना? शाहीद भाऊ, बरेचसे असे पण कॉल येतात की त्यांना स्वातंत्र्य, एक इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे पुण्याच्या जवळ, अगदी पुण्याच्या जवळ. तर मला हे सांगा की हे जे यवत आहे तर 38 किलोमीटर भरतो आणि हडपसर पर्यंत ट्रॅफिक लागतो. हडपसर, लोणी, काळभोर पर्यंत ट्रॅफिक. हा, एवढं ट्रॅफिक नाहीये. जे नगर रोडला जे ट्रॅफिक आहे ते इथं खूप कमी प्रमाणे ट्रॅफिक आहे. कारण की आपण 35 ते 40 मिनिटांमध्ये आपण 1 तासाचं रनिंग या सोलापूर रोडवरती आपण पार करतो आरामशीर. आणि बरेचसे असे पुण्याचे मंडळी जे आहे त्यांना भेटू राहिलेले आपले व्हिडिओ, ते बोलतात लेस लांब आहे वगैरे वगैरे. पण तुम्ही हे विचार करा की 2 गुंठे जागा 21 लाखामध्ये
आणि 850 स्क्वेअर फीटचं. अहो खरंच 2 गुंठे जागा. तुम्ही हे विचार करा की 2 गुंठे जागा ते म्हणजे 2000 स्क्वेअर फूट हा. असणार आहे. हा, आणि त्याच्यामध्ये 850 स्क्वेअर फीटचं बांधकाम करून आम्ही तुम्हाला देणार आहे. आम्ही म्हणजे हे जे नंबर आहे हे डेव्हलपर, बरोबर ना. आणि डेव्हलपरचं नाव काय आहे साहेबभाऊ? ड्रीमलँड. ड्रीमलँड म्हणजे स्वप्न साकार करणारे हे डेव्हलपर आहे. आणि खरंच तुम्ही 21 लाखामध्ये कुठं भेटतो ते मला सांगा, कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात की तुम्ही बघितलं का. यवतमध्ये तुम्हाला भेटू राहिलेले. म्हणूनच काय होऊ राहिलं माहिती का, जिथं भेटतो ना त्या लोकांना जाणीव नसती. असं सणसवाडीच्या प्लॉटचं पण झालं होतं. आपण स्टार्टिंग कितीला केलं होतं? 3 लाख. हा, 3 लाखांनी. तुम्ही 3 लाखाचं बोलतात, मी इथं 280चे पण ऍड टाकले होते शाहिद भाऊ. 2,30,000 पेपरचे तसे ऍड टाकले होते. आणि त्यावेळेस लोक बोलायचे अरे बापरे लेच जंगल आहे, लेच जंगल आहे, असे तसे. पण आज त्याच प्लॉटची किंमत काय झालेली सांगा आपल्याकडे नसेल. रिसेल मध्ये आलेले 6 लाखांनी तेच प्लॉट आज इकडं तुम्हाला 2 गुंठे डायरेक्टली 2 गुंठे प्लॉट आणि 850 स्क्वेअर फीटचं बांधकाम दिलं जाणार आहे. ते पण 21 लाखामध्ये आरसीसी मध्ये. आणि पुढचा भविष्य माहिती का तुम्हाला? पुरंदर एअरपोर्ट किती जवळ असणार आहे. MIDC पण जवळ आहे. MIDC पण आता त्याच्यावरती आपण बोलणार नाही, ते उगीच काय पण बोलण्यासारखं होणार आहे. पण ते धरून नका चाला. पण पुण्याच्या जवळ तुमचा इथे एवढ्या कमी बजेट मध्ये स्वतःचा रो हाऊस, फार्म हाऊस, एक तुम्ही सेकंड होम, 100% तुम्ही 21 लाखामध्ये 2 BHK तुम्ही बनवू शकता. बिलकुल मंडळी बघा, व्हिडिओ तर भरपूर येत राहणार आहे. आज यवतचं आलं, उद्या उर्ली कांचनचं पण येणार आहे, शिक्रापूरचं पण येणार आहे. आपण काय नुसतं बघत राहणार का? वेळ निघू राहिलेली आहे आणि प्रॉपर्टीचे रेट जे आहे धपाधपा वाढू राहिलेले आहे. पण आपण बघत बसलं, लांब कुठं आहे, जवळ कुठं आहे आणि कुठं भारी भेटणार आहे. काही लांब जवळ नाहीये. आपले जे आयुष्य आहे ते लांब जवळ असणं गरजेचं आहे. पुण्यामध्ये असणं गरजेचं नाही, गरजेचं आहे. बिलकुल आपल्या बजेटच्या बाहेर आहे. त्यामुळं आज पुण्याच्या जवळ तुम्ही स्वतःचा बंगलो रो हाऊस, आज 21 लाखात बनवलेला रो हाऊस, भविष्यामध्ये त्याचीच किंमत 50 आणि 60 लाख रुपये असणार. बिलकुल. आणि शाहिद भाऊ, इथं जी फॅसिलिटी आहे ना ती सिटी सारखीच फॅसिलिटी आहे. मोठा ट्रान्सपोर्ट बस येते, बस पण येते, मोठा रेल्वे स्टेशन आहे, बघायला गेलं हॉस्पिटल आहे, शाळा आहे, कॉलेजेस आहे, मार्केटला ओळखणारा हा यवत परिसर आहे. रिंग रोड आहे, रिंग रोड आहे. सगळं काय तुम्हाला तुमची आपली जी PMT आहे ती येते आणि फास्ट एक्सप्रेस रोड आहे. अजून काय पाहिजे? पुणे एकदम 38 किलोमीटर दाखवतो, बरोबर ना. आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये हवेच्या ठिकाणी 100% तुम्ही तुमचं फार्म हाऊस, सेकंड होम तुम्ही. बिलकुल. आणि बघा इकडं काय माहिती का, 20 ते 22 एकरचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये बुकिंग होऊ राहिलेली आहे, बाजूलाही सुरू होणार आहे. बिलकुल. पण रेट जे आहे ते वाढतच राहणार आहे. 21 लाख आहे, उद्या 25 लाख रुपये होतील, 30 लाख रुपये होणार आहे, नंतर 40 लाखापर्यंत तुम्हाला गेले तरी महागाई ही वाढत चाललेली आहे. बिलकुल. सगळ्याचे रेट हे वाढत चाललेले आहे. आज बनवलेला तुमचा 21 लाखाचा 2 BHK उद्या भविष्यामध्ये 40 लाखापर्यंत आरामशीर जाणार, भेटणार नाही. अहो झाले काय म्हणतात, गेल्याशिवाय राहणार नाहीये, हे लक्षामध्ये राहा. आपण पण राहणार नाही, हे राहणार आहे. बिलकुल, हे राहणार आहे, हे प्रॉपर्टी आहे, बरोबर ना. आज आपल्या नाही तर आपल्या भविष्यामध्ये आपल्या मुलांना त्याच्या बिलकुल 100% शुअर आहे. मंडळी, आमचे व्हिडिओ असेच असतात. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये एक फ्लॅटची माहिती दिली, एक रो हाऊसची माहिती दिली. तुम्हाला कंबाईन माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता. काय पाहिजे ते पण सांगा. का प्लॉट पाहिजे, बिलकुल घर पाहिजे, बिलकुल एक सुद्धा कमेंट. बिलकुल. अजून एक कष्ट देणार आहे, माझे व्हिडिओ 1 मिनिटापर्यंत बघायला विसरू नका, कारण की मालकाचा नंबर सुद्धा घेऊन येणार आहे. आणि हे जे रो हाऊसचे हे डायरेक्ट मालकाचे नंबर दिलेले आणि फ्लॅट साठी पण नंबर दिलेला आहे, फ्लॅट साठी पण ऑफिसचा नंबर दिलेले. ओके बघा, आणि लाईक करा, सबस्क्राईब करायला बोलायची गरजच नाही, कारण की तुम्ही करून ठेवलं असाल, नसाल केलं असाल तर सबस्क्राईब शेअर नक्की करायचंय. फॅमिलीमध्ये, आपल्या मित्रांमध्ये, ग्रुपमध्ये भेटू आपण. मी कासिम शेख,
जे बसलेले होते तिथं ते शाहिद पटेल आहे. ओके. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.